आताच पोलीस कॉन्स्टेबल या पदावर त्याची निवड झाली असे विश्वरत्न जाधव यांचं या ठिकाणी आपल्या विश्वरत्नाच्या जन्मभूमीत एक मी या गावचा लोकप्रतिनिधी या नात्यानं त्याचा सत्कार करावा. प्रत्येक गावच्या लोकांनी आपल्याला या ठिकाणी सत्कारासाठी निमंत्रित केलं, त्याचा स्वाभिमान वाटावा म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं त्याच्या ठिकाणी सत्काराचे आयोजन केलं आणि त्यानं तो सत्कार स्वीकारला. परत मी पुढील जीवन वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देतो आणि त्याचा प्रेरणा आपल्या तरुणाच्या ज्या लोकांचा म्हणजे उत्साह आहे आणखी जे त्या मार्गावर आहेत, कोणी परीक्षेच्या कोणी तयारी काढली त्यांना सुद्धा मी विनंती करतो की विश्वरत्नाचं निश्चित त्यांनी प्रेरणा घ्यावी आणि आपल्या पुढील वाटचालीस पुन्हा परत एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचे धन्यवाद करतो. त्यांनी माझा इथं आपल्या गावाच्या तर्फे ग्रामपंचायतीच्या तर्फे सत्कार केला आणि मात करून आता एवढं सांगणं आहे की तुम्ही तयारीच करीत नाही ना, असा विषय बाहेरच जात नाही, गावाच्या बाहेर निघा. गावाच्या बाहेर निघल्याशिवाय काय नाही, घरी बसून काहीच होत नाही. आईवडिलांचं नाव गावाचं नाव दुरुस्त करायचं मी लागलो सगळ्या इथंच नाही, गावात बाहेरच्या 4 खेड्यात झाले त्याच्यामुळं सगळं आईवडिलांचं नाव अभ्यास करा. कसं एका मिनिटात एका सेकंदात आयुष्य आमची अकॅडमीचं व आमचं स्वागत केल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि सर्व महामानवांना वंदन करून आज विश्वरत्नाचा याचा सिलेक्शन कशा पद्धतीने झालं ते सांगणार आहोत. विश्वरत्न हा आपल्याकडे 2 वर्षापासून आपल्या अकॅडमीला आला होता. अकॅडमीला आल्याच्या नंतर सरपंच साहेब त्यांनी मला सगळ्यात पहिले एकच सांगितलं होतं की सर, मी गोरगरिबाच्या कुटुंबातून आहो, माझे आईवडील काबाड कष्ट करतात, माझे आईवडील मरमर करतात, मेहनत करतात आणि त्यांच्या मेहनतीला मला फळ द्यायचं आहे आणि जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये आज जी पिढी माझ्या आजोबाची किंवा माझ्या वडिलाची जी गरीब घराण्यातून जात आहे तर ती येणाऱ्या 2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये मला ती चेन तोडायची आहे आणि मला कुठेतरी गव्हर्नमेंट जॉबला लागायचं आहे. सर, मी हे स्वप्न घेऊन तुमच्याकडे आलेलो आहोत. मी त्याला एकच सांगितलं, बाळा, ज्यावेळेस तू ग्राउंडला पळशील त्यावेळेस आई आणि वडील डोळ्यासमोर, चेहरा समोर ठेवायचा आणि त्यानंतर पळायचं, जेणेकरून तुझे आईवडील शेतामध्ये काय काम करतात किंवा आई काय काम करते, बाप काय काम करतो. सकाळी 5 वाजल्यापासून बाप कामाला जातो, आई कामाला जाते आणि तुला महिना भरल्याच्या नंतर तुला इथं पैसा पुरवण्यासाठी त्यांनी तळमळ करतात, मेहनत करतात. ती मेहनत त्यांची बघते. त्यानंतर त्यांनी मला सांगायचं, सर ग्राउंड कसं करायचंय, अभ्यास कसा करायचाय. वारंवार त्याला आम्ही सांगायचो ग्राउंड साठी जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आम्ही त्यांना पूर्णपणे तंत वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी अभ्यासासाठी त्याला वेळोवेळी आम्ही पूर्ण मार्गदर्शन करायचो आणि आमची पूर्ण टीम स्पेशल फोर्स आमचा एक हा परिवार चालून आम्ही सर्व विद्यार्थी आज जवळपास आमचा हा 35वा विद्यार्थी असेल, 35-36वा. जवळपास आम्ही 1 महिन्यापासून अशाच पद्धतीनं प्रत्येक गावागावात, प्रत्येक तांड्यावरती, प्रत्येक वस्तीवरती, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे विद्यार्थी लागलेले आहेत. फक्त हे मेहनतीच्या जोरावरती असतात. पण सरपंच साहेब, मी या गावातून पुन्हा एकदा सांगतो, माझ्याकडे 3 मुलं आहेत. 3 मुलांचं 100% यावर्षी रिझल्ट देणार आहोत आम्ही. 1 मुलाचा आलेला आहे, पण आता जे वरती 2 बसलेले आहे, शरद आणि पृथ्वीराज, हा पृथ्वीराजचा सुद्धा थोड्याशा कारणामुळे त्याचा भंडारावाला रिझल्ट गेलेला आहे. थोडंसं जास्त नाही, पण थोड्याशा 2-4 मार्गामध्ये तो थांबलेला आहे. पण त्याला अजून थोडंसं पुश करणार आहोत आम्ही, तर तो 100% येणाऱ्या भरतीमध्ये तो 100% होऊन जाईल. त्यावेळेस पुन्हा या गावामध्ये येण्याची आम्हाला भाग्य लागेल. मग त्यावेळेला थोडं लवकर येऊ आणि प्लॅनिंग वाईज येऊ. तर मी या गावाच्या वतीने सर्वांचा मी सरपंच साहेबांना अशी विनंती करतो की आमच्या स्पेशल फोर्स करिअर अकॅडमीला या गावातून समजा जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना तर आम्ही माफक दरामध्ये एकदम कमी फीसमध्ये त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करू आणि
बऱ्याचशा लोकांचं असं असतं की अकॅडमी म्हणजे खूप सारा पैसा लागत. पैसा कोणताही जास्त लागत नाही. आपल्या अकॅडमीला कोणताही पैसा लागत नाही जास्त. फक्त एकदम कमी फीस मध्ये आपल्या आईवडिलांचं स्वप्न, मुलांचं स्वप्न पूर्ण केलं जाते. फक्त 15,000 मध्ये. बऱ्याचशा माणसांना वाटतं की लाख 2-2 लाख रुपये फीस आहे का, पण तसं नाही. फक्त 15,000 मध्ये. आणि या गावातून जर कधी अनाथ मुलं जर असेल, ज्या मुलांना आई वडील नाही, त्या मुलांना मोफत शिकवण्याची सुद्धा आमच्याकडे आपल्याकडे सध्या 6-7 मुलं दत्तक घेतलेले आहे, अनाथ मुलं. त्यांना आपण मोफत देतोय. ज्यांच्या आई वडील नाही त्यांना घरात कोणी शिकू शकत नाही. त्यांचं स्वप्न आहे पोलीस व्हायचंय, त्यांचं स्वप्न आहे आर्मी व्हायचंय, त्यांचं स्वप्न आहे नेव्ही व्हायचंय. त्यांना आम्ही आहोत, त्यांना आम्ही मदत करतोय. त्यांच्यासाठी आम्ही पाठिंबा त्यांना खंबीरपणे उभा राहतो. कारण की त्यांचं सुद्धा स्वप्न पूर्ण व्हावं त्यासाठी आम्ही काम करतोय. आणि या गावामध्ये येण्याचं भाग्य लागलं. 100% थोड्या दिवसामध्ये दोन्ही विद्यार्थ्यांचं या सिलेक्शन देऊ आम्ही. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. राठोड सर स्पेशल अकॅडमीचे संचालक यांनी या ठिकाणी जे एक सामाजिक उपक्रम असा राबविला आहे की जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी अगदी मोफत त्या ठिकाणी ते शिक्षण देण्याचं त्यांनी धाडस दाखवलं. आणि बाकीचे इतर सामान्य विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक 15,000 रुपयाचं त्यांनी जे डोनेशन आहे, तर इच्छुक जे आपले कुणी असतील तरुण आणि आपले आता जी लागणारे डोस त्यांच्याबरोबर जर त्यांना कोणाला आणखीन जर इच्छा असेल तर निश्चितपणानं अनाथ कुणी असतील तर सर तुम्हाला कळविलं. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी घरात कुठं तरी मी तर थांबून बसण्यापेक्षा काय करावं काय नाही ढसोड ही न करता आता सांगितल्याप्रमाणे राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित ॲडमिशन घ्यावं आणि प्रयत्न करावेत. राठोड सर या ठिकाणी आलात, आमचा एक विश्वरत्न लागला 2 लागतील. आणि बाकीचे जर कुणी ॲडमिशन घेत असतील तर खूपच चांगलं, तुम्ही आलात, मार्गदर्शन केलं, आमचा विद्यार्थी लागला 2 लागतील. याबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद.